साडेसातीचं नाव ऐकलं की अनेकांचा चेहरा पडतो, कपाळावर आठ्या पडतात. अरे बापरे, शनी महाराज आले तर काय होणार? नोकरी जाईल, पैसा जाईल, आरोग्य बिघडेल असं वाटतं ना. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे सगळे गैरसमज आहेत. साडेसाती ही काही शनिदेवाची शिक्षा नाही, तर एक न्यायाचा काळ आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, शांत बसू नका. मी सगळं सोप्या भाषेत समजावून सांगते. सगळ्यात आधी समजून घेऊया साडेसाती म्हणजे नेमकं काय. शनी ग्रह एका राशीत 2.5 वर्ष राहतात. तुमच्या जन्मराशीच्या म्हणजे चंद्र राशीच्या मागच्या राशीत तो येतो, मग तुमच्या राशीत येतो आणि नंतर पुढच्या राशीत जातो, म्हणजे 3 राशींमध्ये फिरतो. एकूण 7.5 वर्ष, म्हणून नाव पडलं साडेसाती. उदाहरण द्यायचं झालं तर जर तुमची राशी मकर असेल तर धनु, मकर आणि कुंभ या 3 राशींना साडेसाती लागते. हा काळ 2.5 वर्षाच्या 3 टप्प्यात विभागला जातो. पहिला टप्पा मागची राशी, दुसरा टप्पा स्वतःची राशी आणि तिसरा पुढची राशी. शनी कोणावरही विनाकारण रागवत नाही, ते न्यायाधीश आहे. तुम्ही भूतकाळात काय कर्म केलंय त्याचा हिशेब ते घेतात. चांगलं कर्म असेल तर चांगलं फळ मिळतं, थोडं चुकीचं असेल तर थोडा धक्का, एवढंच. आता येऊया मुख्य मुद्द्यावर. गैरसमज. साडेसाती म्हणजे फक्त वाईट काळ, सगळं वाईटच घडेल, हा आहे गैरसमज. पण नाही, साडेसातीमध्ये अनेक लोकांना मोठं यश, पदोन्नती, नवीन व्यवसाय, संपत्ती मिळाल्याची हजारो उदाहरणं आहेत. हा काळ शुद्धीकरणाचा आहे. जुन्या चुका सुधारण्याची, नवीन शिकायची, मजबूत व्हायची संधी आहे. काहींना त्रास होतो, पण काहींना साडेसातीचं वर्ष खूप चांगलं जातं. हे तुमच्या कर्मावर आणि कुंडलीवर अवलंबून असतं. दुसरा गैरसमज, साडेसाती लागली म्हणजे मृत्यू येईल किंवा मोठं संकट येईल. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. साडेसातीमध्ये काही अडचणी येतील, पण मृत्यू नाही. कारण शनिदेव न्यायाचे देव आहेत. ते न्याय करतात, ते कोणाचा जीव घेत नाही, म्हणून घाबरून जाऊ नये. तिसरा गैरसमज, साडेसाती प्रत्येकाला एकसारखीच त्रास देते. नाही, प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते. कुणाला पहिल्या टप्प्यात जास्त त्रास होतो, कुणाला दुसऱ्या टप्प्यात, कुणाला आर्थिक अडचण, कुणाला मानसिक त्रास, तर कुणाला काहीच नाही. सगळ्यांना एकसारखंच होत नाही. चौथा गैरसमज, साडेसाती टाळता येत नाही. उपाय करूनही काही फरक पडत नाही. तर उपाय करायला काहीच हरकत नाही, पण मुख्य गोष्ट आहे कर्म. शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी तेल, काळे उडद दान करावेत. हनुमान चालिसाचं पठण करावं. ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा जप करावा. पण सर्वात मोठा उपाय म्हणजे इमानदारीचे काम करावे. खोटं बोलू नये, दुसऱ्यांना दुखवू नये. शनीला हे सर्वात जास्त आवडतं. आता साडेसाती फक्त मोठ्या लोकांना लागते किंवा फक्त वाईट कर्म केल्यावरच येते असं नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात 2 ते 3 वेळा साडेसाती येत असते. शनिदेव 30 वर्षांनी पूर्ण चक्र पूर्ण करतो, हे सामान्य आहे. चांगल्या कर्माने हा काळ सोपा होऊ शकतो. आता 3 टप्प्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. जसे पहिला टप्पा ही मागची राशी असते, मानसिक ताण, आर्थिक दबाव. दुसऱ्या टप्प्यात शरीर आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. तिसऱ्या टप्प्यात हळूहळू सुधारणा होते, फळ मिळायला सुरुवात होते आणि शेवटी सगळं स्थिर होतं. आता या काळात आपण काय करावं, तर सकारात्मक राहावं, व्यायाम करावे, ध्यान करावे, कर्ज घेऊ नये, मोठे निर्णय घेताना सावध राहावं, कुटुंबाबरोबर वेळ घालवावा. शनी मंदिरात जावं, पण घाबरून नव्हे तर श्रद्धेने. आणि घाबरू नये, नकारात्मक बोलू नये, दुसऱ्यांना दोष देत बसू नये. साडेसाती ही भीतीची गोष्ट नाही, तर ती वाढण्याची, शिकण्याची संधी आहे. शनी तुमचा शत्रू नाही, तो गुरु आहे. त्यांच्याकडे शिकून घ्या, धीर, मेहनत आणि न्याय. साडेसातीबद्दलचे सगळे गैरसमज दूर झाले असतील अशी आशा आहे. आता मुळातच शनिदेवच काय, तर कोणताही ग्रह पूर्णपणे शुभ किंवा पूर्णपणे अशुभ असा कधीच नसतो. तसेच शनिदेवाची साडेसाती देखील वाईट नसते. अनेक लोकांची साडेसातीमध्ये प्रगती घडून आलेली आहे. खरं सांगायचं झाल्यास शनिदेवाची साडेसाती ही आपली परीक्षा घेण्यासाठी आलेली असते, तर ही परीक्षा आपल्या कर्माची असते. थोडक्यात शनिदेव तुम्हाला तोडत नाही, तर ते तुम्हाला घडवत असतात. इथेच एक कर्माचा समान धागा आपल्याला सापडतो. भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेद्वारे अर्जुनाला समजावतात की युद्ध हेच तुझं कर्म आहे, कर्तव्य आहे, त्यापासून तू पळू नकोस. त्यानुसार शनिदेव आपल्याला सांगतात की तुम्ही कष्ट करा, हळूहळू न थांबता चालत राहा. म्हणजे दोघेही एकच गोष्ट सांगतात की काम करत राहा, रडू नका, थांबू नका. शनिदेव आपल्याला निष्काम कर्मयोग शिकवतात. विशेष बाब म्हणजे त्याचं फळ ते लगेच देत नाहीत, कारण शनिदेव हे विलंबाचे देखील कारक आहेत. ते डिले करतात, पण डिनाय मात्र कधीच करत नाहीत. म्हणूनच साडेसातीच्या काळाला परीक्षेचा काळ म्हटला जातो.
कर्म केल्यानंतरही जेव्हा फळ मिळायला उशीर होतो तेव्हा मनुष्य फारच हतबल होतो. शनिदेवाची परीक्षा यालाच म्हणतात. ग्रहांमध्ये मंद ग्रह म्हणून देखील शनिदेवाची ओळख आहे. ते एका राशीत 2.5 वर्ष थांबतात, त्यामुळे त्यांचे प्रभाव हे अधिक स्पष्टपणे बघायला मिळतात. त्यामुळेच त्यांच्या फळ देण्यात विलंबता घडून येते. मात्र विलंब होत असला तरी ते फळ नक्कीच देतात. शनिदेवाच्या विलंब करण्याच्या मागे देखील कारणं असतात. यातून ते आपल्याला वाट पाहायला शिकवतात, संयम राखायला शिकवतात, परिश्रमातील सातत्य राखणं शिकवतात, सोबतच शिस्त देखील पाळायला शिकवतात. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला अगदी हेच शिकवलंय. युद्धासाठी उभा राहा, संयम ठेव, परिश्रम कर, संघर्ष कर आणि अंतिम परिणाम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सतत युद्ध करत राहा. म्हणूनच आपली पत्रिका, आपले ग्रह, आपले शास्त्र आपल्याला सांगतात की शनिदेवाची भीती बाळगू नका, तर शनिदेवांना समजून घ्या, त्याचं कारकत्व समजून घ्या, त्याचा उद्देश समजून घ्या. लोकांच्या मनात सतत एक भीती असते की शनिदेवाची 7.5 म्हणजे संकट, शनिदेवाची ढेय्या म्हणजे संकट, शनिदेवाची महादशा म्हणजे संकट. पण 7.5 हे संकट नसतं, तर ते मागील काळात आपल्याकडून कर्मामध्ये झालेल्या चुकांची साफसफाई करण्यासाठी आलेलं असतं. 7.5 मध्ये आपण शांतपणे संयमाने कर्म करीत राहावं. शनिदेव आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या कर्माकडे लक्ष ठेवा, बाकी सर्व मी बघून घेईन. मात्र मनुष्य हा सतत फळाच्या इच्छेत अडकलेला असतो. आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की तुम्ही योग्य कर्म केलेत तर शनिदेव तुम्हाला योगी बनवतील, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. यासाठी सुद्धा एक छोटीशी गोष्ट आहे. राजा हरिश्चंद्र यांची ही गोष्ट बहुतेकांना माहिती असेल. राजा हरिश्चंद्र हा अत्यंत प्रामाणिक होता, न्यायप्रिय होता, सत्यवचनी देखील होता. म्हणूनच त्याला सत्यवादी राजा हरिश्चंद्र म्हणून आपण आजही ओळखतो. मात्र शनिदेवाचा न्याय कोणालाच चुकत नाही. एकदा शनिदेवाच्या दृष्टीत राजा हरिश्चंद्र आले आणि तेव्हापासून त्यांची मोठी कठीण अशी परीक्षा सुरू झाली. शनिदेवांनी त्याचं सर्वस्व घेऊन टाकलं. त्यांचं राज्य, त्याचं सुख, त्याची प्रतिष्ठा यापैकी त्यांच्याकडे काहीच ठेवलं नाही. मात्र एवढं सगळं झाल्यावरही राजा हरिश्चंद्राने आपला सत्यवचनी स्वभाव सोडला नाही. त्यांनी सत्याची साथ कधीच सोडली नाही. ते रडले पण खोटं बोलले नाही. पत्नीला विकलं, स्वतः स्मशानात काम केलं, तरी सुद्धा ते एकच गोष्ट म्हणाले, मी माझं कर्म करीन, सदैव सत्याच्याच बाजूने उभा राहील. शेवटी सत्याच्या या परीक्षेत ते पास झालेत. तेव्हा शनिदेवांनी त्यांच्यावरून आपली दृष्टी हटवली आणि आशीर्वाद देखील दिला, ज्यामुळे राजा हरिश्चंद्र यांना पुन्हा आपलं राज्य परत मिळालं, वैभव प्राप्त झालं, प्रतिष्ठा प्राप्त झाली. इथूनच लक्षात घ्यायची बाब म्हणजे शनिदेव संकट नाही तर ते आपल्या कर्माची परीक्षा घेत आहेत. 7.5 आपल्याला त्यासाठीच येते. जो प्रामाणिक असतो, परिश्रम करतो, योग्य कर्म करतो, त्याला शनिदेव सर्वोत्तम बनवतात. लोक 7.5 घाबरतात, पण त्यांनी 7.5 नव्हे तर आपल्या कर्मांना घाबरलं पाहिजे. कारण शनिदेव हे कर्मफल दाता आहे. ते आपल्याला अशुभ फळ नव्हे तर कर्मानुसार फळ देतात. म्हणूनच मनुष्याने जीवनामध्ये आपल्या कर्माकडे अत्यंत बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तसं केलं तरच 7.5 मध्ये तुमची प्रचंड मोठी प्रगती होऊ शकते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या आयुष्यातही तुम्हाला 7.5 आले आहे का? आणि त्या 7.5 मध्ये तुम्हाला कोणता त्रास झाला? त्या त्रासातून निघाल्यावर तुम्हाला कोणते परिणाम जाणवलेत हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.